Evening friends. Success demands sacrifice. तुमच्या जीवनात जे पण ऑब्स्टॅकल्स येतात त्याला तुम्ही मात केलं पाहिजे असं मला वाटतं. तुमची जी स्ट्रेंथ आहे त्याला तुमच्या विकनेसेसला तुमची स्ट्रेंथ केलं पाहिजे. आता माझ्या केसमध्ये जर म्हणाल तर माझा व्हॉइस ही माझी स्ट्रेंथ होती जी आता माझं विकनेस झालं आहे. पण न थांबता त्या विकनेसेसला मी माझा परत स्ट्रेंथ बनवून इथे सक्सेस व्हायचा प्रयत्न करत आहे. 3S इक्वल टू सक्सेस माझ्यासाठी समझना पड़ेगा पहिला, दूसरा सीखना पड़ेगा आणि तीसरा समर्पित होना पड़ेगा. क्या समझना क्या पड़ेगा की समर्थ सक्सेस हा प्लॅटफॉर्म अतिशय सुंदर आहे. ना असा प्लॅटफॉर्म आधी होता ना असा प्लॅटफॉर्म परत आपल्या लाईफमध्ये येणार आहे. दुसरं की आपली कंपनीचे CMD यांनी आपल्यासाठी बेस्ट प्रॉडक्ट बेस्ट प्लॅटफॉर्म अवेलेबल केला आहे. थँक्यू सतीश इंगळे सर. बेस्ट ॲडमिन भूषण सर, थँक्यू सो मच. वेळोवेळी आपल्याला पेआउट येतात कारण की ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया असे आमचे संदीप सर म्हणतात आणि ते आमचे ॲडमिन आपल्याला वेळोवेळी देतात. सो प्रॉडक्ट चांगलं आहे, प्लॅन चांगला आहे, प्लॅटफॉर्म चांगला आहे, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. मग आपल्याला हे समजायला पाहिजे की आपण स्वतःमध्ये पण चेंजेस केले पाहिजे. खुद को बदलना पडेगा, खुद को अपग्रेड करना पडेगा. हे तर आता सगळं समजलं. मग सेकंड जे मी सांगितलं होतं सीखना पडेगा, तर ते काय शिकायला पाहिजे की ट्रेनिंग मीटिंग सेमिनार ह्याच्यामध्ये येऊन आपण स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे. आणि अपग्रेड केलं आपले नॉलेज आपले स्किल्सला आपण जर चांगली धार दिली तरच आपण कॉन्फिडेंट होऊ शकू, तरच आपण फील्डवर चांगल्या प्रकारे जाऊ शकतो, तरच आपण चांगलं क्लोजिंग आणू शकतो. सो हे आपल्याला शिकायला लागेल. समझना पड़ेगा, सीखना पड़ेगा और समर्पित होना पड़ेगा. आपल्याला आपल्या कंपनीच्या प्रती इतकं समर्पित व्हायला पाहिजे की आपल्या रक्तात SLM हे यायला पाहिजे. म्हणजे मी समर्थामध्ये नाही तर समर्थ माझ्यात आहे ही भावना आपल्याला यायला पाहिजे. या लेवलचं समर्पण पाहिजे. समर्पित व्हायला पाहिजे आपल्याला आपल्या मेंटॉरसाठी. मी माझे आमचे सगळ्यांचे मेंटॉर संदीपजी उदुगडे सर, थँक्यू सो मच संदीप सर. की संदीप सरांनी नुसतं माझंच नाही अनेकांचं लाईफ बदललं आहे. संदीप सरांमुळे आज आम्हाला म्हणजे एक जे मी बेसिक लेवलवर होती की नेटवर्क मार्केटिंग काय असतं हे माहीत नव्हतं.